पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी आत्याकडून भाच्याची पाठराखण करण्यात आली। पार्थ पवारांचा विषयच नाही, सरकारमध्येच गोंधळ आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंकडून पाठराखण करण्यात आले। अजित पवारांच्या मात्र यावरती नो कमेंट्स। अजित पवारांनी माध्यमांशी बोलणं टाळलंय। अजित पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलणं टाळलंय। पार्थ पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार त्या ठिकाणावरून निघून गेलेत। पार्थ पवारांसोबत माझं फोनवरून बोलणं झालं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। माझी चूक नाही असं पार्थनं मला सांगितल्याची सुद्धा माहिती आता खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली। हे दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांनी मात्र त्या ठिकाणी माध्यमांशी बोलणं टाळलंय। पत्रकारांना प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार त्या ठिकाणाहून रवाना झालेले आहेत। सुप्रिया सुळे यांनी मात्र या प्रकरणाबाबत पार्थ पवार यांची पाठराखण केलेली आहे। पार्थ पवार यांच्याशी माझं बोलणं झाल्याची सुद्धा माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। खरं तर राज्यभर या मुद्द्याची आता चर्चा सुरू आहे। पार्थ पवारांनी घोटाळा केला अशा प्रकारचा आरोप अनेक ठिकाणावरून अनेक राजकीय नेते सुद्धा करतायत। पार्थ पवारांचा विषयच नाही, सरकारमध्ये गोंधळ आहे अशी प्रतिक्रिया देत खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र पार्थ पवार यांची पाठराखण केली। पवारांचा विषयच येत नाही याच्यात। हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात। याचं कारण असं, पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणलेत की माझी लीगल टीम त्याचं उत्तर देईल, जे बरोबर आहे। पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करतंय। महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही। मान्य, तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते। जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली?